ए पोरा उठ, बॅगेवर बसू नको, लाडू फुटत्याल. याय आले कप दे की, काय आपल्याला दे की. ए बावळाट, आले पाक म्हणतात त्याला. मग ते दे- आणि लहान आहे का तवा? लहान आहे गप. मग बिंबलेट तरी दे की. लिमलेटच्या गोळ्या खातोय. लहान आहे का तू? गप बस गुमान बस. उगाच आपलं तू कावा ह्याच्यावर लाडू फुटले तरी चालतील. चुरा खा. कुठं आहे मग मुडद्या? ओ पाहुणं, ओ पाहुणं, राम राम. हां नमस्कार नमस्कार. प्रकृती. हां ठीक आहे. नाही नाही तसं नाही हो, मी म्हणलं माझं नाव प्रकृती आहे. चांगलं आहे, गुटगुटीत आहे. ते लहानपणापासून पाहायचं धरलंय मला, तसं ते आपलं. आपण मी समीर चौगुले. असं कुठं? इथेच थोडा वेळ नाही हाय का आता? तसं नाही म्हटलं, फालाटर बसलं तर कुठं निघालं? मुंबईला निघालोय मी. असं सहज का? सहज जायला नाका आहे का तो? काम आहे इथे, गावाला काम होतं म्हणून आलो होतो. काम झालं, आता घरी चाललोय मुंबईला. न्या मग याला पण. म्हणजे नाही म्हणलं न्यायाला, माझा पोरगा आहे हो. न्यायाला तुमच्या संग नोकरीला विक्रीला लावा मुंबईला. मला नाही कळलं काय म्हणजे. तुम्हाला सांगते, काय काम नाही धाम नाही, नुसता गोळ्यावानी बसलेला असतो घरी. तुम्हाला सांगते, एवढा मोठा झाला कायच काम करत नाही. न्या घरी. ए जा बर का, काकांना त्रास देऊ नको हा. जा त्यांच्या बरोबर. एक मिनिट पण मी नाही नेणार आहे. नाही नाही पण मी काम नाही करीत. काम नाही करत तू? मग सकाळी नाक्यावर नारळ आणून दिला की. काय नारळ आणून दिला? नारळ आणून दिला तर काय कोहिनूर हिरा आणून दिला वैर? एवढा मोठा नारळ आणून दिला की. एवढ्या मोठ्या नारळाचं काय कौतुक सांगितो? नारळ काय मी बघितला नाही वय? हा, इथं माझ्या समोर सोल्या नारळ. मग सोल्या नारळ म्हणजे? तुम्ही हो यास. एक मिनिट. हो तुम्ही हे असं मला का म्हणालात आता? नाही नाही. सोल्या नारळ का म्हणालात नाही मला? नाही, अहो भया तुम्हाला नाही, अहो ह्याला काढावं ना म्हणून म्हणलं. नाक्यावरनं नारळ आणून दिला म्हणजे काय लय मोठं काम केलं वय? अरे ज्या कामाचं आपल्याला पैसे मिळतात ना त्याला म्हणतात काम. मग नारळ आणायचे पैसे मिळाले होते की मला. तू दिले होते ना जायच्या आधी. ए याडपाट, ते नारळ आले तू खर्चिले हा. हाय की नाही? ते खर्च केले त्याला काम नाही म्हणत बाबा. हे बघ, असं कष्ट करावं, अंग मोडावं, मेहनत करावी. हा, आता हे काका तुला मुंबईला नेतील, ते पगार देतील, कमाई होईल, त्याला म्हणतात काम. काकांबरोबर मुंबईला जा, कामाड कष्ट करा, लेकरं जा, पत्र बित्र लिहा, जा पण जा. एक मिनिट. एक मिनिट. हे काय चाललंय? तुम्ही गृहीतच धरलंय का मी याला नेतो? मी नेणार नाहीये याला. न्याकी काय दाजी? नाही एक मिनिट, मी खरंच पण नेणार. एक मिनिट, माझ्या आता लक्षात आलं तू त्यांना सांगायला लागले मला न्या म्हणून. का तुला एवढाच जड झालोय का मी? तुला घरात नकोच झालोय मी. आता लक्षात आलं माझ्या. सारखं सांगते ह्याला न्या. पोटच्या पोराला घराबाहेर काढतीस. काही दाशी नाहीस तू. काही दाशी बाबा नाही. काढ तू मला घराबाहेर काढ. काढते कशाला? मी जातोय ना. मी जातोय. जा जा, पळ, निघ निघ निघ. जा चला जा, पळ. काका चला आपण मुंबईला जाऊ. अरे हे काय करताय? मुंबई जाऊ आपण. अरे कुठली मुंबई आपली? अरे हे काय करताय? हे माझे कपडे तुमच्या बॅगेत भरले. अरे पण माझ्या कशाला नाही नाही, आता नाही ऐकणार मी हिचं. कच 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 निश्चित कच कच. लय कटावलं हिच्या कटकटीला. तुम्हाला सांगतो आपल्या मुंबईच्या घरात आहे ना मला शांत वाटतं. अरे कुठलं आपल्या मुंबईचं घर? आपलं कुठलं मुंबईचं घर? असं काही नाहीये रे बा. मी तुला नेणार नाहीये, लक्षात आलं? ए बघ, ए बघ, तो फाटका माणूस तुला नेईना झालाय. कळली का तुझी अवकात? कळली का? एक मिनिट. तुम्ही माझा अपमान का केलात? नाही हो, मी ह्याची लायकी काढली. मग फाटका माणूस काय नॅशनल अवॉर्ड होतं? अहो नाही नाही, तुम्ही ते कशाला अहो म्हणाला? ह्याला म्हणलं मी दाजी. तू का बस. तू का बस.
बस मला लक्षात आलंय सगळं. तुम्ही ह्या बाईकडे लक्ष देऊ नका. लई सहन केले मी. ऐकलं नाही असं नाही, सारखं सारखं ऐकलंय. भाजी आण, नारळ आण, दळण आण, ही अशी फालतू कामं करायला जन्म घेतलाय का मी? माझ्या लई मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. मला आहे ना आयुष्यात लई मोठं काम करायचं आहे. तुझ्या महत्वाकांक्षा घालचूल खंड्यात. मुर्द्या कोणी काम करायची घरातली? कोण मी? कुतुसा मुलगा जन्माला घालू का आता मी? काम करायला नको घरातली. दगड काढ केर वार करून माझे गुडघे जातात. ती कंबरनं गेले घरात काम करायला नको. माझ्या पोटचा घास तुला खायला घाली ती मी. पोटचा घास खाती पटलं का तुम्हाला? हिच्या पोटचा घास खाईन का मी? उलट 3-4 पोटांचं हिलाच लागते खायला. बघा की मारक्या माणसापुढं तू आईची लाच काढतो. या पोटात जन्म घेतला ना तू, आणि त्या आईचं खाणं काढतो. मूड द्या होय. मोरय मी नाही येत. मोरय करून घालतो. मोरय नाही येत मी. मोरय पहिला योकोने जागीरदार लोक जागीरदार लागून गेलाय. Just मुंबईला हा, जा. त्याच्या जीवावर तू उड्या मारतो होय र. नाही, नाही. पुढे ये पुढे ये मूर्त्या घ्या बा. पुढे ये. एक मिनिट, तुम्ही दगड खाली ठेवा. दगड खाली ठेवा. असता मुर्दा पाडणार मी. नाही, दगड खाली ठेवा. तुम्हाला काय लाज वाटते? तुम्हाला लाज वाटती? माया पोरला फशी पाडता तुम्ही, त्याला पाठीशी घालिता. अरे तो चाललाय मागे, मी कुठे पाठीशी घात? ये ना पुढे ये ना. बाबल्या बाबल्या इकडे ये. काका उठा, असं जाऊ आपण मुंबईला. चला चला. अरे तुला अक्कल आहे का? काय अक्कल आहे का? कानफाट फोडून टाकू. इकडे ये बसा तिकडे. बाबल्या. बसा हे तिकडे. बघ, या क्षणापासून तुझा माझा संबंध संपला. संपू दे. संपला. संपू दे. तुझी आई मेली तुझ्यासाठी. मला बी हाऊस नाही तुझा मुलगा म्हणून मिरवण्याची. हा, मग? आजपासून तुझा माझा संबंध संपला. 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 आजपासून तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही. जा संपला. मर. आजपासून आहे का नाही, हे काका माझी आई आहेत. हात सोड. मी का तुझी आई? मी का तुझी आई? फार फार तर मी बाबा होईन. मी मुळात बाबा का होईन? मी कोण आहे तुझा? तुझा हो. माझा काही संबंध नाहीये. ऐका ना हो, जा ना त्याला मुंबईला घेऊन. का मॅटर वाढवताय? मॅटर माहितीये का रे काय आहे ते? काय घडतंय तुला माहितीये का? गप ना जरा. तुझा काय संबंध रे? हे बघा, संबंध आहेत ना ते ऊन सावलीसारखे असतात. आता काही क्षणापूर्वी ती माझी आई होती. बाबल्या होती आणि आता तुम्ही माझी आई आहेत. लक्षात. अरे मी नाही. मी आई कशी असेल? मला तुमच्यामध्ये आईचं ममत्व दिसायला. अरे कुठलं डोंबलाचं ममत्व? अति करताय? हे अति करताय तुम्ही. आतीच करतो तो. आतीच करतो तो. मला सांगते जन्माला आला तेव्हापासून आती करतोय. मुर्दा 12व्या महिन्यात जन्माला आला. शक्य आहे का? 12 महिने शक्य आहे का? 8 महिन्यापर्यंत ठीक आहे. काही बोलता का हो? डिसेंबर महिन्यात कुणाचा जन्म होत नाही वय. मग तर मला मुर्दा. वाटलं की ते वेगळं वाटलं मला जरा. आई काय तुला नाही म्हणत मी, बाबल्या माझी नवी आई. आई नाही रे मी. बाबा म्हण ना ऍटलीस्ट. आई काय म्हणतो? ऍटलीस्ट बाबा म्हण. प्रेम केलं असतं तर बाबा म्हणला असतं ना. त्यासाठी नाती जपली पाहिजे. तुझा काय संबंध रे? तुझा काय संबंध रे? सॉरी. अच्छा फोनवर आहे मी. sorry. मला आई नाही म्हणायचं. मला आई नाही म्हणायचं. मला बाबा म्हण. हा, मला बाबा म्हण. बाबा काय रे? धनी. काय ग? अरे तुमच्यामुळे झालं यार. तुम्ही का चिकटता यार मला? तो बाबा म्हणणार माझे धनी झालं ना तुम्ही. अरे तुम्ही काय गम आहात का? नको ती नाती काय जोडताय? विनूया अतूट नाती. काय रे तुझं? एक मिनिट. काय झालं? फोन चालू आहे माझा. जास्त छानपणा करू नकोस हा. नाहीये स्किट मध्ये आमच्या. कारण नसताना घुसू नकोस. बाबा तू काय काळजी करू नको. तू टेन्शन घेऊ नको. अरे पण तुम्ही तुला दाखवतोच मी. काय? वर्षभरात तुझ्या समोर येतो का नाही सेटल होऊन बघ आणि मग तुझा बाबन काय करतो ते बघस तू. वाट बघा आरशात मूर्ती. नाही, तू बघ तू बाबा, तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना वर्षभरात कंपनी खोलतो आणि तुला बी नोकरीवर ठेवतो. मला नाही नोकरी करायची. मी काय करू नोकरी? चांगला पगार देईन बाबा. बोलशील तो पगार ठेवीन तुला. मी नाही करणार नोकरी. अरे नोकरी लागे. मी नोकरी करणार नाही. नोकरी करणार नाही. नाही. मग घरात बसून फुकटचं खाऊन गिळून वजन वाढवणार नुसतं. काम करायला नको तुला. अरे हे बघ बाळा. पोरगा. लाज वाटते का होय रे? फळाच्या जीवावर उड्या मारायला लाज वाटते का? एवढा अंगा पिंडानं मस वाढलाय. काम कर की जरा मुर्द्या. मी एवढं रान वाढवलं. आई
मुंबईला आपल्या नादाला काय वाटलं होतं आणि काय निघाला माणूस अपेक्षाच नाही बघ यांच्याकडून. अरे हे काय वादळ आलं माझ्या आयुष्यात आणि गेलं? अरे म्हणजे काय चुकलं? ए नाग्या झाला का तुझ्या जीवाला आराम पडला? त्या आई आली पोराला रडवलंय 2 तर लग्न केलेत. आता जा मुंबईला तिच्या घर जा तिकडे जाऊन नाच. त्या बाईला रडवलंय पोराला रडवलंय. लाज वाटली पाहिजे रे. तुझ्या जागी मी असतो तर ट्रेन खाली जीव दिला असता. दात पोट खाऊन बघू नको माझ्याकडे कळलं ना? हा सांगन वाचू नाही का 4 वेळा गोल गोल फिरशील. हा 1 मिनिट थांब. काय 1 मिनिट तुझ्या ए, 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 ए,